नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये। आणि आज गणेश चतुर्थी आहे आणि सकाळचे वाजलेत 5। हे बघा आपले गणपती बाप्पा, तिथे आपण त्यांना विराजमान केलंय आणि आता आपण गावी घेऊन चाललोय गणपती बाप्पांना। माझ्याबरोबर माझी बायको सुद्धा आहे। सकाळचे 5 वाजले ना, आता आपण निघूया। तुम्हाला दाखवतो मी, ब्लॉग बघा पूर्ण। सो चलो। तर मित्रांनो, आता आपण तळवडे रोडला आहे, म्हणजे महिंद्रा कंपनीच्या इथे। आणि सकाळचे 5 वाजलेत आणि इतका क्लीन आहे ना रस्ता, म्हणजे गाड्या काहीच नाही आहेत रस्त्यावर। आणि जर हे थोडं लेट आलं ना 9 वाजेपर्यंत किंवा 10 वाजेपर्यंत, तर हा रस्ता पूर्ण पॅक असतो गाड्यांनी। तर एक प्रॉफिट आहे सकाळी सकाळी निघायचं गावाला, की ट्रॅफिकच नसती। आणि मेन म्हणजे हायवेपर्यंतच आहे राजगुरुनगर। एकदा तो हायवे लागला की मग काहीच प्रॉब्लेम नाही पुढे। सो आता आपण महिंद्रा जवळ आहे बघा, हा प्लॅन्ट आहे महिंद्राचा। आणि आपण आता महिंद्रा समोरून चाललोय आणि आपल्याकडे पण एक महिंद्राच आहे। सो चला, तुम्हाला हायवेला भेटतो। आणि गाईज अशा प्रकारे आपण हायवेला लागलेलो आहे। आणि स्कॉर्पिओचा एक प्रॉब्लेम आहे गाईज, लाईट थोडी अंडर पॉवर आहे, पण बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे। सो आपण आता राजगुरुनगर जवळ पोहोचतोय आणि मग तिकडून हायवेनीच नारायणगावमधून आपण टर्न मारून आपल्या गावी जाणार आहे। सो वातावरण पण खूप छान झाले, पण आता जेव्हा 6-7 वाजतील ना, त्यावेळेस मजा येते ड्रायव्हिंगला। आणि आपले पप्पा मागं बसलेत। सो बाकी रोड एन्जॉय करा। मी जास्त लेंदी ब्लॉग ठेवणार नाहीये, 10 मिनिटापर्यंत किंवा 12 मिनिटापर्यंतच ब्लॉग ठेवेल। सो शेवटपर्यंत बघा ब्लॉग। अशा प्रकारे उजेड आलेला आहे काहीच। आणि आपण आता हायवेवर आहे, पुणे नाशिक हायवे हा। पण आपल्याला नाशिकला न जाता नारायणगाव मधूनच टर्न मारायचं आहे। मित्रांनो, सकाळची जी ड्राईव्ह असते ती किती सुंदर असते ना, याचा उदाहरण आहे आजची ड्राईव्ह म्हणता येईल किंवा राईड म्हणता येईल। कारण की आता आम्ही निघालो होतो 5 वाजता आणि आता झालेत 6:30 आणि आम्ही नारायणगावमध्ये 1.5 तासात नारायणगावमध्ये पोहोचलो सुद्धा आहे। आणि हेच जर ट्रॅफिक वगैरे असते तर आम्हाला 2-2.5 तास ते इथंच पोहोचायला लागले असते। सो आता नारायणगावला पोहोचलोय आपण। इकडून आतमध्ये एक टर्न आहे, तिकडून आपण सरळ ओझर मार्गे आमच्या गावाला जाऊ। बाकी तुम्ही नजारा बघू शकता सकाळचा, खूप सुंदर वातावरण झालंय आणि पावसाची वाईब आहे फुल। पाऊस पडतोय रिमझिम, जोरात नाही पडला एवढा, पण ठीक आहे। आणि बाकी मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायची अशी की मुलांचं दुःख काय असतं ना, मी तुम्हाला दाखवतो। तर एकच मिनिट। हे बघा गाईज, मी गाडी चालवतोय आणि आमच्या मॅडम मस्त झोपल्या आहेत गणपती बाप्पांच्या बाजूला, मस्त आराम करतायत। आणि शेवटी बॉईज असतात ना, त्यांना शेवटी सगळे मेहनत त्यांनाच करावी लागते। पण मग इक्वॅलिटीची जेव्हा वेळ येते तेव्हा सगळ्या पोरी म्हणतात मुलगा आणि मुलगी एकच आहेत, असं थोडी असतं। तर बाकी चला मित्रांनो, आता नारायणगावमध्ये आपण यू टर्न पुढे जाऊन एक टर्न घेऊ आणि सरळ ओझर रस्त्याला म्हणजेच किंवा ओतूर या रस्त्याला लागू, तिकडे भेटू। अशा प्रकारे नारायणगावमध्ये ऑफ रोडिंगची मजा घेत आहे आम्ही, कारण की त्या रस्त्याचं काम चालू आहे आणि फुल ऑफ रोडिंग आहे। ते आता आपण ओतूरच्या रोडला लागलोय आणि ओझर आपण मागं सोडलंय। बाकी एकदा सनराईजचा नजारा बघा गाईस। आज बऱ्याच दिवसांनी सूर्यदर्शन झालंय, थोडंफार का होईना। आणि रोड्स पण किती छान आहेत, एकदम रिलॅक्स आणि पीसफुल वाटते गाडी चालवायला आज। बघा मित्रांनो, सुकून याला म्हणतात, खरा सुकून आहे गाईज हा।
सो मित्रांनो, अशा प्रकारे आपण ओतूरचा जो फाटा आहे जिकडून नारायणगावला जातो त्या फाट्याच्या इकडे पोहोचलो आहे. आपल्याला इकडून राईट घेऊन ओतूर गावामधून सरळ जायचं आहे आपल्या गावाकडे. सो बघा, सकाळ झाली आहे आणि रस्त्यावर कुणीही नाही आहे, एकदम सुसाट रस्ता आहे. आणि खरं सांगतो, सकाळच्या ड्रायव्हिंगचा हा खूप मोठा फायदा आहे. फटाफट निघून जाता येतं आपल्या डेस्टिनेशनला. बाकी हे ओतूर गाव आहे गाईज. इकडे काहीच नव्हतं आधी, म्हणजे आम्ही जेव्हा यायचो आधी, मी जेव्हा छोटा होतो वगैरे, तेव्हा काहीच नव्हतं या गावामध्ये. आणि आता इतकं डेव्हलप झालं हे गाव की काय सांगू. सिटी सारख्या बिल्डिंग्स आणि फ्लॅट सिस्टीम झालेल्या आहेत इकडे. आणि आता आपण इकडून लेफ्ट टर्न घेऊन स्टँडवर जाऊया. ओतूरचं स्टँड दाखवतो तुम्हाला. हे बघा गाईस, हे आहे ओतूरचं स्टँड, बस स्टँड. आणि हेच ओतूर गाव आहे पुढे. रस्ता बघा फक्त, काय डायरेक्ट ऑफ रोडिंग आहे. स्टँडवरच ऑफ रोडिंग चालू आहे ओतूरमध्ये. आणि मित्रांनो, ओतूर हा जो भाग आहे हा शेतीसाठी इतका प्रचलित आहे गाईस. इथले जे शेतकरी आहेत ते इतक्या छान प्रकारे शेती करतात ना की लाईक त्यांचे जेव्हा शेत बघतो ना आपण जाताना रस्त्याने, सो एकदम भारी फिलिंग येते. कारण की एकदम सिस्टमॅटिक असते हे बघा. आणि खूप लांबच्या लांब शेती आहे. इथल्या शेतकरी जे आहेत, इथले जे बागायतदार आहेत सगळे, यांच्या शेती आणि जमिनी इतक्या लांब लांब, आणि पूर्ण बागायती शेती आहे. म्हणजे लाईक उगवलेलं आहे आणि विकलेलं नाहीत. शेती हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ओतूर यासाठीच फेमस आहे की इथली शेती खूप छान आहे. मी तुम्हाला थोडं पुढं गेलो की दाखवतो. तर मित्रांनो, मी जे तुम्हाला शेतीबद्दल सांगत होतो की ओतूरच्या शेतकऱ्यांची शेती किती सुंदर आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आता 2च मिनिटात इकडे बघा. ही बघा काही, जितकी नजर जाईल तितकी शेती आहे आणि खूप सुंदररित्या शेती करण्यात आलेली आहे इकडे. हे बघा, ही जी सिस्टमॅटिक पद्धत आहे, ड्रिप इरिगेशन वगैरे, हे पूर्ण टेक्नॉलॉजी यूज करून शेती करतात इथले शेतकरी. आणि खूप मस्त एरिया आहे, बघण्यासारखा आहे, शिकण्यासारखं आहे खूप या एरियापासून. बाकी आणि इथल्या लोकांचे बंगले पण बघा, नुसती शेती करतात तर तसं राहतात पण खूप छान. बंगले बघा फक्त इथले. आणि हे बघा शेती बघा, ही कांदा म्हणा, ऊस म्हणा, त्यानंतर केळी म्हणा. म्हणजे जितकी तुमची नजर जाईल ना, इथून जेवढा पट्टा आहे ना ओतूर, जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत पूर्ण शेती आहे, पूर्ण शेती आहे बघा. आणि असं नाही की थोडीफार, जितकी नजर जाईल तितकी लांबच्या लांब जमीन आहे आणि पूर्ण बागायती आहे. असं नाही की मध्ये पॅच उघड आहे बघा. तर मित्रांनो, आता इथे मध्ये जाताना आपण एका इकडे थांबलोय आणि हे बघा, ही प्रवरा नदी आहे. पाणी बघा, मस्त पाणी सुटलंय आणि ही पुढे वाहते आणि पुढच्या गावांना सुद्धा पाण्याचा पुरवठा ही नदी करते. आणि आता तुम्हाला आपल्या गाडीची अवस्था दाखवतो. हे बघा, पूर्ण खराब झाली, पूर्ण वाट लागली सगळी. तर आपण घरी जाऊन तिला धुऊया. नंबर प्लेट सुद्धा दिसत नाही, इतकं चिखल उडाले गाडीवर पावसामुळे. हे बघा या साईडने पण ठीक आहे, घरी जाऊन धुऊया आपण तिला मस्त. एकदा गणपती बाप्पांचं आगमन झालं की आपण तिला धुऊया. तर चला, आता थोडा वेळ थांबलो होतो आपण इथं एक रेस्ट म्हणून, ब्रेक म्हणून. आता निघूया परत आपण, कारण की 8:30 वाजत आलेत. आपल्याला पोहोचायचे घरी.
आणि आमच्या गावाला जाताना असे ऑफ रोडिंगचे पॅचेस मध्ये मध्ये येत राहतात खूप जास्त, विथ लॉट्स ऑफ खड्डेज, पण ठीक आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपण 5 ते 6 किलोमीटर लांब आहे आपल्या गावापासून. आणि आता एक्झॅक्टली सांगू नाही शकत मी, पण आपण जामगाव म्हणून एक गाव आहे तिकडे. सो आता 10 ते 15 मिनिटात आपण घरी पोहोचू आणि मग डायरेक्टली आपण मूर्ती वरती ठेवूया. आणि मग जेव्हा गुरुजी येतील त्यावेळेस गणपती रायाला विराजमान करूया. आणि अशा प्रकारे गाईज माझ्या बायकोची झोप सुद्धा झालेली आहे. झोपेतून उठलेली आहे ती. मंगलमूर्ती चालू केलं ना सर? हो. पूर येतात माझं.